नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 1 मधील 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 ज्या अंतर्गत जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तसेच त्या अंतर्गत सीजीएसटी, एचजीएसटी म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, ॲट फर्स्ट आपण जीएसटी म्हणजे काय ते लक्षात घेऊ. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याला शॉर्टकटमध्ये आपण जीएसटी असं म्हणतो. वस्तू व सेवा कर. आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो त्यावेळेचा जो कर असतो त्याला गुड्स टॅक्स असं म्हणू, किंवा आपल्याला वेगवेगळ्या सेवा मिळतात जसं की प्रवास असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय असेल, तर यामध्ये आपल्याला ती सेवा आपल्याला मिळाल्याबद्दल आपण जो टॅक्स देतो तो सर्व्हिस टॅक्स आला. आता सध्या संपूर्ण भारतामध्ये एकच प्रकारचा जो टॅक्स आहे त्याला आपण जीएसटी असं म्हणतो, जो आपण 1 जुलै 2017 पासून अंमलात आणलेला आहे. याचा अर्थ त्या अगोदर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स होते, जसे की इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. आता हे संपूर्ण टॅक्स बंद केलेले आहेत आणि याच्याऐवजी संपूर्ण देशामध्ये दॅट इज मीन्स वन नेशन वन टॅक्स या कन्सेप्टनुसार गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी हा एकमेव टॅक्स चालू आहे. मग यापूर्वीचे टॅक्स कोणते, इथं काही उदाहरणं दिलेली आहेत पहा, जसं की एक्साइज ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड सीज असेल, किंवा फॅट असेल, लक्झरी टॅक्स असेल, एंटरटेनमेंट टॅक्स असतील, ऑक्ट्रा असेल, सीएसटी, सीव्हीडी, एसएडी असे विविध प्रकारचे टॅक्स होते. हे सर्व टॅक्स आता बंद करून याच्याऐवजी आता एकच प्रकारचा टॅक्स अप्लाय केला जातो, ज्याला आपण जीएसटी असं म्हणतो. मग हा जीएसटी मध्ये सुद्धा आपल्याला काही भाग अभ्यासायला पाहिजे, ते म्हणजे सीजीएसटी कशाला म्हटलं जातं, एसजीएसटी कशाला म्हटलं जातं, ते आपण थोडंसं प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊ. परंतु जीएसटी मध्ये एक महत्त्वाची टर्म आहे ती म्हणजे जीएसटी इन, जीएसटी आय एन. ही कन्सेप्ट काय आहे ती पहिला समजावून घेऊ. दॅट इज मीन्स जीएसटी आय एन, जीएसटी फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड आय एन फॉर आयडेंटिफिकेशन नंबर. जीएसटीचा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे ज्याला आपण जीएसटीएन असं म्हणतो, तो अशा डीलर्सना किंवा व्यापाऱ्यांना दिलेला असतो किंवा त्यांनी घ्यायचा असतो ज्यांचा जो टर्नओव्हर आहे, गेल्या फायनान्शियल इयरमधला टर्नओव्हर जर 20 लाखच्या अबाव असेल तर अशा डीलर्सनी जीएसटीएन नंबर घेणं कंपल्सरी असतं. म्हणून आपल्या इथे पुस्तकामध्ये काय सांगितलं पहा, जीएसटीएन इज मॅन्डेटरी फॉर द डीलर हुज ॲन्युअल टर्नओव्हर इन द प्रिव्हियस फायनान्शियल इयर एक्सीड्स ₹20 लाख. 20 लाखाच्या पुढं ज्यांचा टर्नओव्हर गेलेला आहे, म्हणजे खरेदी विक्री जी काय असेल ती, अशा व्यक्तींनी किंवा अशा डीलर्स जे असतात, अशा ज्या फर्म्स असतात, त्यांनी जीएसटीएन घेणं कंपल्सरी आहे. हा जो जीएसटीएन असतो तो 15 डिजिटचा असतो. मग त्यामध्ये 10 डिजिट हे पॅन नंबरचेच असतात. आता हे पॅन कार्ड काय आहे तुम्हाला यापूर्वी माहीत असेल, जसं आपला आधार हा युनिक आयडी असतो, तसं जे इन्कम टॅक्सचे जे रिटर्न्स भरतात किंवा अशा फर्म्सनी किंवा पर्सनल व्यक्ती परमनंट अकाउंट नंबर काढतात, बँकिंगशी रिलेटेड हा परमनंट नंबर आहे, ज्याला आपण परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन नंबर असं म्हणतो. आपला पॅन नंबर हा 10 डिजिटचा असतो, त्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात, काही न्यूमरल्स असतात, म्हणून त्याला आपण 10 अल्फा न्यूमरल्स असं म्हणतो. आता हे अल्फा न्यूमरल्स असतात म्हणजे काय, इथं थोडंसं एक उदाहरण दिलंय त्यामध्ये पहा. समजा हा एका फर्मचा किंवा त्या व्यक्तीचाही तसाच असतो, फर्मचाही तसाच आहे, हा 10 डिजिटचा पॅन नंबर आहे. यामध्ये काही अल्फाबेट्स असतात, जसं इथं ABCDEH हे अल्फाबेट्स आहेत, 1 2 3 4 हे नंबर्स आहेत, म्हणजेच याला अल्फा न्यूमरल्स असं म्हटलं जातं. हे 10 डिजिट्स आहेत. मग ज्या फर्मचा आपल्याला जीएसटीएन नंबर घ्यायचा आहे त्यामध्ये पॅन नंबर सुद्धा इन्क्लूड असतो, आणि या व्यतिरिक्त इतर 5 डिजिट असतात, म्हणजे सुरुवातीला 2 डिजिट आणि लास्टला 3 डिजिट असे मिळून 15 डिजिटचा जीएसटीएन नंबर तयार होत असतो. मग हे 10 डिजिट झाले ते पॅन नंबरचे, त्याच्या सुरुवातीचे जे 2 डिजिट आहेत ते त्या स्टेटचे कोड असतात, जसं इथे सांगितलेलं आहे 2 डिजिट्स फॉर स्टेट कोड. जसं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळं आपल्याला इथलं उदाहरण दिलेलं आहे की महाराष्ट्राचा जो स्टेट कोड आहे तो 27 आहे. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जे काही डीलर्स असतील त्या सर्वांचा जो जीएसटीएन नंबर येणार आहे त्याची सुरुवात 27 न होणार. म्हणजे हे 27चे 2 डिजिट, हे 10 डिजिट म्हणजे 12 डिजिट झाले, आणि लास्टचे 3 डिजिट काय सांगतात पहा. ह्यातला हा जो नंबर आहे तो आपलं जीएसटीएन मध्ये किती वेळा जीएसटी या
विभागामध्ये आपलं रजिस्ट्रेशन किती वेळा झालेलं आहे तो अंक सांगतो. दॅट इज मीन्स 1 रिप्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन, 2 रिप्रेझेंट्स सेकंड रजिस्ट्रेशन. या पद्धतीनं हा नंबर सांगतो. सद्यस्थितीला त्याच्या पुढचं हे जे लेटर आहे ते सर्वांसाठी एकच ठेवलेलं आहे. दॅट इज मीन्स युनिफॉर्म फॉर ऑल, इट इज बाय डिफॉल्ट. म्हणजे प्रत्येकाचं इथं त्या पद्धतीनं एकच असेल. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे लास्ट जो आहे तो त्यांच्या चेकिंगसाठी ठेवलेला आहे. दॅट इज मीन्स चेक सम डिजिट कन्फर्म्स द व्हॅलिडिटी ऑफ GST अँड व्हेन एंटर्ड ऑन GST पोर्टल. GST पोर्टलवर ज्यावेळी एंट्री केली जाते त्यावेळी कन्फर्मेशनसाठीचा हा लास्ट डिजिट आहे. म्हणजे तुम्ही फक्त आता इथं लक्षात ठेवायचं आहे, जसं पॅन नंबर हा 10 डिजिटचा असतो त्या पद्धतीने GSTचा आयडेंटिफिकेशन नंबर हा 15 डिजिटचा असतो. मग आता आपल्याला GST म्हणजे काय, GSTIN म्हणजे काय ते लक्षात आलं असेल. तर आता याच्या पुढची जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे CGST कशाला म्हटलं जातं किंवा SGST कशाला म्हटलं जातं. तर हे समजावून घेण्यासाठी प्रत्यक्ष एक बिल पाहूया. म्हणजे एक उदाहरण पाहिलं की तुम्हाला या दोघातला फरक थोडासा लक्षात येईल. हे इथं टॅक्स इनवॉइस एक दाखवलेलं आहे पहा. टॅक्स इनवॉइस फॉर ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, म्हणजे सर्व्हिस ज्या प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठीचं हे टॅक्सचं जे काय आहे ते बिल आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण गुड्स टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स असे दोन प्रकार पाहिलेले आहेत. हे सर्व्हिस टॅक्स दिलेले आहे म्हणून इथं सॅक कोड आहेत, म्हणजे त्या सर्व्हिसचे कोड असतात. म्हणजे हा कोड कॉफीसाठी आहे, हा कोड मसाला टीसाठी आहे, हा कोड मसाला डोसासाठी आहे. प्रत्येक प्रोडक्टसाठी त्याचप्रमाणे सर्व्हिससाठी वेगवेगळा कोड असतो. सर्वसाधारणपणे जे GSTचं जे इनवॉइस असतं ते कसं असतं पहा. अगदी सुरुवातीला त्या फर्मचं जे काही नाव असेल, ॲड्रेस असेल त्या पद्धतीनं असतं. जसं इथं उदाहरण दिलेलं आहे फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे. हा जो इनवॉइस आहे त्या इनवॉइसचा नंबर इथं पुढे असतो, बिल क्रमांक 58. तसंच या फर्मचा मोबाईल नंबर असेल, ईमेल असेल, ह्या डिटेल्स इथं असतात प्रत्येक बिलवर. परंतु GSTचं बिल आहे म्हणजे सर्वात महत्त्वाची कंडिशन म्हणजे त्याच्यावर GSTN नंबर असणं महत्त्वाचं आहे. जसं की हा 15 डिजिटचा GSTN नंबर आहे, हा 27 आहे म्हणजे महाराष्ट्रातलं GST बिल आहे. आणि हे बिल ज्या तारखेचं आहे म्हणजे आपली इनवॉइसची डेट काय आहे, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता हे जे बिल केलेलं आहे किंवा हे जो काही इनवॉइस आहे यामध्ये काय काय दिले पहा. इथं सुरुवातीला त्याचे कोड दिलेले आहेत. पुन्हा कोणते फूड आयटम ज्या सर्व्हिससाठी आपल्याला टॅक्स घेणार आहेत ते नावं आहेत तिथं. म्हणजे कॉफी आहे, मसाला टी असेल, मसाला डोसा असेल, ते किती प्रतिमध्ये घेतलेलं, क्वांटिटी 1, 1, 2 या पद्धतीने घेतलेलं आहे. कॉफी 1 घेतलेली आहे ज्याचा रेट 20 रुपीज आहे, याचा अर्थ त्याचा टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपीज होणार. आता इथं दोन प्रकारचे टॅक्स दिसतात आपल्याला, CGST आणि SGST. GST जो सुरू होतो तो 0% पासून 28% पर्यंत असतो. त्या प्रोडक्टवर आणि सर्व्हिसवर डिपेंड आहे. काही वेळेला त्यामध्ये रेटमध्ये चेंज सुद्धा होत असतो. म्हणजे काही प्रोडक्टवर टॅक्स काहीच नसतो म्हणजे 0% आहे, काही प्रोडक्टवर 28% टॅक्स असतो. मात्र हा झाला GSTचा रेट. मग याचे दोन भाग केले जातात. समजा एखाद्या प्रोडक्टवर 5% टॅक्स असेल, GST जर 5% असेल तर याचा अर्थ असा असतो त्यामध्ये GSTचे दोन भाग केले जातात. एक सेंट्रल GST आणि एक स्टेट GST आणि एक सेंट्रल GST. म्हणजे CGST आणि SGST असे दोन भाग होतात. म्हणजे हे जे 5% आहे यातला 2.5% हा सेंट्रलसाठी, स्टेटसाठी आणि 2.5% हा सेंट्रलसाठी, या पद्धतीने याची विभागणी केली जाते. इथं आम्हाला सांगितलेलंच आहे की 2.5% हा सेंट्रलसाठी आहे आणि 2.5% हा स्टेटसाठी आहे. म्हणजे आपण इथं या बिलमध्ये, या इनोवाइसमध्ये कॅल्क्युलेशन करत असताना आता आपण जे उदाहरण पाहिलेलं आहे ते कॉफीचं पाहतोय. ही कॉफी 20 रुपीजची आहे. मग 20 रुपीजचे 2.5% आपण कॅल्क्युलेट करायचे. म्हणजेच 20 × 25/1000. म्हणजे मी काय केलं पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 10 ने मल्टिप्लाय केलं जेणेकरून पॉईंट गेला. म्हणजेच आता इथं 0 0 कॅन्सल करू आपण. म्हणजेच 25 × 2 म्हणजेच आपलं जे कॅल्क्युलेशन होईल ते 50/100 होईल. 100ने डिवाइड करायचं म्हणजे दोन घरं मागे येणार. दॅट इज मीन 0.50 म्हणजेच 50 पैसे त्याच्यावर टॅक्स अप्लाय होईल. म्हणजे 2.5%नं जर इथं टॅक्स आपण अप्लाय केला तर तो 0.5 पैसे एवढा होईल. म्हणजे 0.550 रुपीज म्हणजेच 50 पैसे असा त्याचा अर्थ झाला. मग CGST जर तेवढा असेल तर SGST पण तेवढाच असतो, म्हणजे तो सुद्धा 50 पैसे टॅक्स असेल. याच पद्धतीनं बिलमध्ये आपण पुढची जरा टॅक्स कॅल्क्युलेशन करूया. आपल्याला हे जे सेकंड एक्झाम्पल सांगितलेलं आहे तो म्हणजे मसाला टी. तो एक घेतलेला आहे ज्याचा रेट 10 रुपीज आहे. मग 10 रुपीजवर पण साहजिकच आहे, जर SGST 2.5% असेल तर CGST सुद्धा 2.5% असणार.
आता रेट तोच आहे, हे 20चे हाफ झाले म्हणजे याच्या हाफ असेल म्हणजे हा 0.25 एवढे रुपीज होणार, हा सुद्धा 0.25 रुपीज होणार. किंवा तुम्ही चेक करू शकता 10 इंटू 2.5% जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला तेच उदाहरण येणार आहे. किंवा आपण डायरेक्ट करूया 2.5 इंटू 10 दॅट इज मीन्स 25 अपॉन 100 डिवाइड करायचं आहे म्हणजे 0.25 एवढे रुपीज तिथला टॅक्स असेल. या पद्धतीने आपण कॉफी आणि मसाला टी याचा टॅक्स कॅल्क्युलेट केला. आपल्याला थर्ड एक्झाम्पल किंवा थर्ड जे फूड आयटम दिलेले आहे तो मसाला डोसा जे 2 घेतलेले आहेत 60 रुपीज त्याचा रेट आहे. याचा अर्थ त्याची जी टॅक्सेबल अमाऊंट असेल ती 60 इंटू 2 म्हणजे 120 रुपीजवर काय असेल तो आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल. इथं सुद्धा हा जो सर्व्हिस टॅक्सचा रेट आहे 2.5% आहे. प्रत्येक कोडनुसार वेगळा असतो. या उदाहरणामध्ये सगळे एकच दिलेले आहेत म्हणजे CGST जर 2.5% असेल तर SGST सुद्धा 2.5% असणार. म्हणजेच हा जो 120 रुपीजचा जो मसाला डोसा आहे त्याची टॅक्सेबल अमाऊंट 120 रुपीज झाली, त्याचा आपण 2.5% कॅल्क्युलेट करायला हवं. म्हणजेच इथं आपण पुन्हा काय करूया पहा, हा 120 इंटू 2.5 आहे यालाच आपण 12 इंटू 25 म्हणतो. म्हणजेच इथला जो 10 आहे त्यानं इथं मल्टिप्लाय केलं म्हणजे इथला पॉईंट कॅन्सल झाला आणि डिनॉमिनेटरला 100 आहेच. आपण आता हे जर प्रोडक्ट केलं तर काय होईल पहा, 25 2 जार 50 कॅरी ऑन 5, 25 1 जार 25 प्लस 5 दॅट इज मीन्स 300 अपॉन 100 दॅट इज मीन्स ₹3. म्हणजे आम्हाला मसाला डोस्यासाठी ₹3 एवढा टॅक्स CGST द्यावा लागेल. SGST सुद्धा 3 रुपीज द्यावं लागेल. म्हणजे आता ह्या बिलाचा एकत्रित जर आपण विचार केला, फक्त आपण जर सुरुवातीला सेंट्रल GSTचा विचार केला तर आपल्याला हा 0 + 5 + 0 दॅट इज मीन्स 5 + 2 दॅट इज मीन्स 7 पॉईंट हा 3 दॅट इज मीन्स ₹3.75 एवढा CGST द्यावा लागेल. साहजिकच यांची बेरीज सुद्धा 3.75 एवढे रुपीज द्यावं लागेल. म्हणजे आम्हाला ग्रँड टोटल करत असताना कॉफीची व्हॅल्यू जी टॅक्सेबल अमाऊंट आहे ती 20 रुपीज, मसाला टी 10 रुपीज, मसाला डोसा 120 रुपीज दॅट इज मीन्स 120 130 140 150 रुपीज 150 ही व्हॅल्यू त्या सर्व्हिसची झाली प्लस त्याच्यावरचा टॅक्स. म्हणजे ग्रँड टोटल करत असताना 150 रुपीज आपली सर्व्हिस चार्ज काय असेल तो प्लस आपल्याला CGST जो आहे तो 3.75 आणि सेंट्रल GST जो आहे तो 3.75 म्हणजे दोन प्रकारचे हे GST आले. हे 150.00 असं आपण कन्सिडर करतो. म्हणजेच ही ॲडिशन करत असताना 5 + 5 0 कॅरी ऑन 1 7 + 7 14 + 1 15 कॅरी ऑन 1 3 3 6 + 1 7 5 1 म्हणजेच आपलं जे टोटल बिल असेल ते 157.50 एवढे रुपीजचं ते बिल असेल. म्हणजे या उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का पहा, CGST जेवढ्या पर्सेंट आहे तेवढ्याच पर्सेंट SGST असतो आणि मूळची जी किंमत आहे त्यामध्ये हे टॅक्स जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा त्या वस्तूची एकूण किंमत होते. इथं टोटल जी किंमत आहे, इथं वस्तू असो किंवा सर्व्हिस असो ते 150 रुपीज झाले. त्यावर सेंट्रलचा GST 3.75 रुपीज, स्टेटचा GST 3.75 रुपीज आणि या तिघांची जी ऑल टुगेदर सम होतं ती म्हणजेच आपली ग्रँड टोटल ती 157.50 रुपीज असं हे टोटल बिल असेल. तर आता या कन्सेप्टवर आधारित प्रॅक्टिस सेटमध्ये प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला अधिक लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, पवन मेडिकल सप्लायज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. GSTचा रेट 12% आहे काही मेडिसिन्सवर. क्वेश्चन असा विचारलेला आहे, व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. आपल्याला ॲक्च्युअल जो GSTचा रेट आहे तो सांगितलेला आहे. रेट ऑफ GST जो आहे तो 12% आहे. मग ज्या मेडिसिनवर 12% GST आहे याचा अर्थ तिथला जो CGST किंवा SGST असेल त्याचा रेट त्याच्या हाफ असतो. दॅट इज मीन्स रेट ऑफ CGST जर आपण कॅल्क्युलेट करायला लागलो तर त्याचा अर्थ होतो की 12च्या हाफ दॅट इज मीन्स 6% असेल. सेम वे आपण रेट ऑफ SGST जरी घेतला तरी तो सुद्धा 6% असेल. टोटल GST 12% म्हणून हा 6% आणि हा 6% त्याच्या हाफ पर्सेंट फक्त सांगायचं आहे. असा साधा 1 मार्काचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, Messrs Real Paint sold 2 tins of Lusher paint of taxable value of each tin is ₹2,800. आपल्याला रिअल पेंटमधून लश्चर पेंटचे 2 टीन्स म्हणजे डबे घेतलेले आहेत ज्याची व्हॅल्यू एकाची 2,800 आहे. असे 2 टीन्स घेतलेले आहेत आणि पुढे असं सांगितलं, इफ द रेट ऑफ GST इज 28% देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. आपण GSTचा विचार नंतर करू, सुरुवातीला अमाऊंट किती होते ते चेक करूया.
आपल्याला एक टीन 2800 रुपीजचा आहे, म्हणून आपण इथं म्हणू शकतो सुरुवातीला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन, दॅट इज मीन्स लश्कर पेंटचा जो टीन आहे तो, त्याची व्हॅल्यू आहे ती ₹2800 एवढी व्हॅल्यू आहे. देअरफॉर आपण असं म्हणूया टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन. जर दोन त्या टीनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर साहजिकच आहे 2 × 2800 करणार, दॅट इज मीन्स ₹5600 एवढी त्या डब्यांची किंमत होईल. आता आपल्याला जो कलर घेतलेला आहे तो एवढ्या रुपीजचा आहे. आता याच्यावरचा जो रेट आहे म्हणजे जीएसटीचा जो रेट सांगितलेला आहे तो 28% आहे, दॅट इज मीन्स रेट ऑफ जीएसटी. जो जीएसटीचा रेट आहे तो 28% आहे, म्हणजे जी काही अमाऊंट होईल त्याचा 28% कॅल्क्युलेट करायला पाहिजे. परंतु आपल्याला इथे जीएसटी विचारलं नाही, आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारला आहे, मग तो याच्या हाफ असतो. मग जीएसटीचा रेट जर 28% असेल तर आपण म्हणू शकतो देअरफॉर रेट ऑफ central GST is equal to 14% as well as rate of state GST, it is also 14%. आपल्याला सुरुवातीला जर CGST फाइंड आउट करायचं असेल तर या रकमेचा 14% फाइंड आउट करायला पाहिजे. हा रेट झाला, ही टॅक्सेबल व्हॅल्यू झाली. देअरफॉर आपण म्हणू शकतो CGST कॅल्क्युलेट करत असताना जी व्हॅल्यू आहे त्या टीनची व्हॅल्यू 5600 आहे, त्याचा जर आपण 14% कॅल्क्युलेट केला तर आपल्याला तो CGST मिळू शकतो. म्हणजेच हे 0 कॅन्सल होतील, म्हणजे शिल्लक काय राहील पहा 56 × 14, दॅट इज मीन्स 14 6 आर 84, कॅरी ऑन 1, 14 5 आर 70, 70 + 8 78, म्हणजेच ₹784 एवढा CGST असेल. सिमिलरली आपण असं म्हणू शकतो जेवढा CGST असणार तेवढाच SGST असेल, म्हणजे एसजीएसटी सुद्धा 14% येणार, म्हणजेच तो सुद्धा ₹784 येईल. इथं आपण जीएसटीच्या रेटवरून CGST आणि एसजीएसटीचा रेट कॅल्क्युलेट केला आणि तेवढी पर्सेंट तिथं फाइंड आउट केली. असं करण्याच्या ऐवजी जर तुम्ही हे 5600चा 28% कॅल्क्युलेट केलं असतं आणि त्याचे पुन्हा हाफ अप केले असते तरी चालतं. थोडक्यात काय, ही दोन्ही उत्तर एक येणार आणि ह्या दोघांचा मिळून जो असेल तो टोटल जीएसटी आहे असा त्याचा अर्थ असतो. नेमकं या उदाहरणामध्ये काय केले पहा, आपल्याला टीनची व्हॅल्यू दिलेली होती एका, त्यावरून 2 टीनची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि जीएसटीचा रेट दिलेला होता, त्या दोघांवरून आपण ॲक्च्युअल जीएसटी किती असेल तो कॅल्क्युलेट केला. नेक्स्ट उदाहरण काय पहा, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड एन AC ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. कॉस्ट ऑफ द AC सप्लाइड इज ₹51,200 विथ GST. आपल्याला हे एसीची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती विथ जीएसटी आहे, म्हणजे ही व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू नव्हे, यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी दोन्ही ॲड करून ही व्हॅल्यू आहे. रेट ऑफ CGST इज 14%. देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट्स ॲज शोन इन द टॅक्स इनवॉइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. आपल्याला इथे ही जी व्हॅल्यू दिल्या ती टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी ह्या दोघांचा आहे, याचा अर्थ या 1.5 टनचा काही उपयोग नाही आहे. इथं आपल्याला जी व्हॅल्यू दिली ती सुरुवातीला लिहून घेऊया. आपल्याला जी टोटल व्हॅल्यू आहे, कॉस्ट आहे, ती इथं दिलेली आहे. कॉस्ट ऑफ द AC, टोटल कॉस्ट सांगितलेली आहे ती म्हणजेच ₹51,200 दिलेली आहे. आणि आपल्याला रेट जो दिलेला आहे तो टोटल जीएसटी सांगितलेला नाही, CGST सांगितला आहे, दॅट इज मीन्स रेट ऑफ CGST जो आहे तो 14% दिलेला आहे. आणि काय काय आपल्याला विचारलेलं आहे पहा, फर्स्ट पार्ट विचारलेला आहे रेट ऑफ SGST किती असेल. CGST आणि SGSTचा रेट सेम असतो, याचा अर्थ आपण म्हणू शकतो देअरफॉर रेट ऑफ स्टेट GST इज इक्वल टू ऑल्सो 14%. सेंट्रल GST 14% आहे, याचा अर्थ स्टेट GST 14% असेल. याचा अर्थ जो टोटल GST आहे तो 14 + 14 म्हणजे 28% असेल. तोच आपल्याला दुसरा टप्पा विचारलेला आहे रेट ऑफ GST ऑन AC, म्हणून इथं म्हणू शकतोय देअरफॉर रेट ऑफ GST, टोटल जो GST आहे त्याचा रेट म्हणजे 28% असेल. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू काय असेल. मी थोडंसं उदाहरण हे समजण्यासाठी एक दुसरं उदाहरण घेतोय. समजा टॅक्सेबल व्हॅल्यू एखाद्या प्रोडक्टची, सपोज एखाद्या प्रोडक्टची टॅक्सेबल व्हॅल्यू ₹100 आहे आणि त्याच्यावर जो GST आहे तो 5% आपण अप्लाय केलाय.
तर याचा अर्थ असतो की 100 रुपीजचे जर आपण 5% कॅल्क्युलेट केले तर 100 कॅन्सल होतील, म्हणजे 5 रुपीज होतील, म्हणजे टोटल व्हॅल्यू जी येणार आहे त्या प्रोडक्टची ती 105 रुपीज होईल. आता हे 100 रुपीज माहीत होते, 5% रेट माहीत होता, म्हणून याचा 5% कॅल्क्युलेट केला आणि तो ॲड केला, तेव्हा मला टोटल व्हॅल्यू मिळाली. परंतु हेच उदाहरण जर रिव्हर्स असेल, म्हणजे आम्हाला असं सांगितलं असेल की टॅक्सेबल व्हॅल्यूसह म्हणजे टोटल विथ जीएसटी जर व्हॅल्यू 105 रुपीज असेल आणि जीएसटी 5% असेल तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू काय, याच्या 5% मध्ये हे ॲड केल्यानंतर हा आला, म्हणून याचा उलट अर्थ असा नाही घ्यायचा की 105ची 5% कॅल्क्युलेट करू, तो सबट्रॅक्ट करू म्हणजे हा येईल, असं कधीही घ्यायचं नाही. मग अशा वेळी आपण रेशो अँड प्रपोर्शनचा आधार घ्यायचा. त्यासाठी छोटासा हवं तर एक आपण टेबल बनवूया. मी इथं काय करतोय, इथं टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू असा एक टेबल तयार करतोय. टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू. आपल्याला हा जो प्रोडक्ट आहे त्याचा टोटल जीएसटीचा रेट आहे तो 28% आहे. याचा अर्थ वस्तूची जर व्हॅल्यू, त्या प्रोडक्टची व्हॅल्यू जर 100 रुपीज असेल तर ते 100 नेहमी 100 कन्सिडर करायचं, म्हणजे त्याचा रेट जो आहे तोच त्याचा टॅक्स येतो. जसं आता आपण इथं 5%, 100चा 5% 5 आला, 100चा 10% 10 येणार, त्या पद्धतीने 100चा 28% केला तर 28 रुपीज येणार. म्हणजे 100 रुपीजचा जर प्रोडक्ट असेल तर त्याची टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी जी असणार आहे ती 128 रुपीज असणार, कारण तो प्रोडक्टचा जीएसटी रेट 28% आहे, म्हणून नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपीज कन्सिडर करा. इथं आपल्याला रिव्हर्स यायचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला असं सांगितलं की तो जो प्रोडक्ट आहे, तो जो एसी आहे तो 51,200 रुपीजचा आहे, त्याची टोटल व्हॅल्यू आहे विथ जीएसटी, तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल आपण एक्स कन्सिडर करूया. म्हणजे या पद्धतीनं आपण हे टेबलमध्ये जर याचं प्रेझेंटेशन केलं तर आपल्याला हे रेशो प्रपोर्शनच्या साह्यानं सोडवणं सोपं जाईल. आपण इथं म्हणू शकतोय की हे जे नंबर्स आहेत ते प्रपोर्शनमध्ये असतात, याचा अर्थ 100 आणि एक्स यांचा जो रेशो असणार आहे तो रेशो आणि 128 आणि 51,200 यांचा रेशो सेम असणार आहे. म्हणून आपण या टेबलच्या आधारानं असं म्हणू शकतो की 100/x आणि हा जो 128/51,200 आहे या दोघांचा रेशो सेम असेल, किंवा आपण उलटा रेशो लिहा, x/100 लिहा. त्यामुळे इथं पुढे असं लिहायचं आहे, देअरफॉर x/100, आपल्याला x शोधायचा म्हणून तो पहिला घेतला, x/100 हा जो रेशो आहे तो रेशो आणि 51,200 आणि 128 यांचा रेशो सेम असणार. आता याच्या आधारे आपण x फाइंड आउट करू शकतो. हा 100 डिवाइड आहे, तो इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, दॅट इज मीन्स x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 51,200/128 इंटू 100 या पद्धतीने केले की x मिळेल. थोडंसं आपण विचार करूया. 8 4 जार 32, 8च्या टेबलमध्ये 4 टाइम्स केल्यानंतर 2 येतं, म्हणून आपण थोडंसं 128ला 4ने मल्टिप्लाय करून बघूया, थोडंसं रफ करूया. 4 8 जार 32 कॅरी ऑन 3, 4 2 जार 8, 8 + 3 11 कॅरी ऑन 1, 4 1 जार 4 + 1 5, दॅट इज 512, म्हणजे याची 4 टाइम्स येते आणि हे 2 0 आहेतच. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 400 इंटू 100 दॅट इज मीन्स एक्स इज इक्वल टू ₹40,000 येईल. म्हणजेच त्या प्रोडक्टची जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती 40,000 असेल. म्हणून आपण इथं म्हणू शकतो दी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द एसी इज ₹14,000. देअरफॉर इथं आपण असं म्हणायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू ₹40,000. इथंपर्यंतचा हा भाग जरा महत्त्वाचा आहे, लक्षात येतो का पहा. आपल्याला टोटल व्हॅल्यू 51,200 रुपीज दिलेली आहे, त्यावरून टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायची आहे. आपण काय केलं, टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपीज असेल तर 28%नं त्याचा जीएसटी 28 रुपीज होणार, म्हणजे त्या प्रोडक्टची व्हॅल्यू 100 + 28 म्हणजे 128 रुपीज होणार. पण आम्हाला 128 रुपीज नाही दिलेली, एवढी दिलेली आहे, मग त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू काय असेल तर आपण एक्स कन्सिडर केली. इथं आपण सुरुवातीला हवं तर म्हणू शकतो, लेट दी टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹x. त्या प्रोडक्टची टॅक्सेबल व्हॅल्यू x आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यानुसार हा टेबल आपण केला, हा आपल्या सोयीसाठी केला. मग ह्यामध्ये हे प्रपोर्शनमध्ये असतात, म्हणजे ह्या व्हॅल्यूज प्रपोर्शनमध्ये असतात, दॅट इज मीन्स 100/x 128/. हे प्रपोर्शनमध्ये आपण फक्त लिहित असताना रेसिप्रोकलमध्ये लिहिलं, म्हणजेच x/100 आणि 51,200/128 यावरून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, म्हणजेच आम्हाला त्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू कळाली. आता आपल्याला पुढचा पार्ट असा विचारलेला आहे, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी काय असेल. ती वस्तू आहे 40,000 रुपयांची आणि आपण पेड केलेले आहेत 51,200 रुपये. यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे जीएसटी असणार आहे.
किंवा तुम्ही ह्या 40,000चा 28% कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. मग त्याच्याऐवजी आपल्याला ह्या संख्या माहीत आहेत म्हणून आपण डायरेक्टच कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर जीएसटी जो असेल ती टोटल व्हॅल्यू 51,200 रुपीज आहे. त्यामधून जर आपण 40,000 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला जी अमाऊंट मिळते दॅट इज मीन्स 11,200 रुपीज जे मिळतात तो म्हणजेच त्याचा जीएसटी असेल. तुम्ही तर थोडंसं रफ करूया आपण. हा जो 40,000 आहे अमाऊंट याची जर आपण 28% कॅल्क्युलेट केली तर हे 2 झिरो कॅन्सल होतील. हे 2 झिरो आहे असे राहिले. 4 8 जार 32 कॅरी ऑन 3 4 2 जार 8 प्लस 3 11 दॅट इज मीन्स 11,200 रुपीज एवढा जीएसटी असेल. म्हणजे तुम्ही अशी सबट्रॅक्शन करा किंवा त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे म्हणजे त्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू मिळालेली आहे त्याला जीएसटी रेटनुसार तुम्ही त्याचा जीएसटी फाइंड आउट करा. म्हणजे हा चौथा मुद्दा झाला. आणि आपल्याला लास्ट असं विचारलेलं आहे की अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ ESGST काय असेल. या दोघांच्या हाफ असते. देअरफॉर आपण म्हणू शकतो CGST जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे 11,200 रुपीज जे आहेत त्याच्या आपण हाफ घेणार. दॅट इज मीन्स 2 5 जार 10 कॅरी ऑन 1 2 6 जार 12 आणि पुढचे 2 झिरो तसेच असतील. दॅट इज मीन्स रुपीज 5,600 एवढा CGST असेल. ऑल्सो म्हणू शकतो आपण जो स्टेट GST असेल तो सुद्धा रुपीज 5,600 एवढ्या रुपीज असेल. म्हणजे या उदाहरणामध्ये आम्हाला काय काय दिलेलं होतं पहा. सुरुवातीला GST सह व्हॅल्यू दिलेले त्याच्यावरून आपण त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू काढली आणि हे रेट काय रेग्युलर आहेत. CGST 14% म्हणजे SGST 14%, टोटल GST 28%. त्याच पद्धतीनं आपल्याला सुरुवातीला टोटल व्हॅल्यू माहीत होती, टॅक्सेबल व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला GST मिळाला आणि GSTचा हाफ केला की CGST आणि SGST मिळाला. अशा पद्धतीने ही उदाहरण सोडवली जातात. याच पद्धतीचं अजून एक उदाहरण लक्षात घ्या. The total value with GST of remote controlled toy car is rupees 1,770. A rate of GST is 18% on toys. Find the taxable value, CGST and SGST for this toy car. आपल्याला यापूर्वीच्या उदाहरणासारखं इथं सुद्धा आपल्याला टोटल व्हॅल्यू दिलेली आहे. इथं सुरुवातीला लिहूया दी टोटल व्हॅल्यू ऑफ कार जी सांगितलेली आहे ती म्हणजे रुपीज 1,770 आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे सुरुवातीला. मग आपण ती एक्स कन्सिडर करतो. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज एक्स. सपोज एक्स रुपयाची त्याची व्हॅल्यू आहे. तर आपण काय शिकलो की या रिव्हर्स प्रोसेसनं जात असेल तर आपण त्यांचा रेशो इक्वल दाखवतो. त्यासाठी आपल्या सोयीसाठी पुन्हा एक टेबल तयार करूया. म्हणजेच टॅक्सेबल व्हॅल्यू हा एक कॉलम असेल आणि टोटल व्हॅल्यूचा एक कॉलम असेल. आपण नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती 100 रुपीज कन्सिडर करायचे. आपल्याला जो जीएसटीचा रेट सांगितलेला आहे तो 18%. याचा अर्थ 100 रुपीजचा 18% 18 रुपीज होतो. मग ती टोटल व्हॅल्यूमध्ये जीएसटी 18 रुपीज प्लस व्हॅल्यू 100 रुपीज म्हणजे टोटल व्हॅल्यू 118 रुपीज होणार. आम्हाला त्या टॉयची टोटल व्हॅल्यू जी दिलेली आहे विथ जीएसटी जी सांगितलेली आहे ती 1,770 रुपीज सांगितलेली आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू काय असेल आपण एक्स कन्सिडर केलेली आहे. म्हणजेच ह्या व्हॅल्यूचा आता रेशो सेम असेल. दॅट इज मीन्स एक्स अपॉन 100 हा जो रेशो येणार आहे तो म्हणजेच 1,770 अपॉन 118 येणार. म्हणजेच आम्हाला इथं जर एक्स फाइंड आउट करायचं असेल इथं देअरफॉर साइन द्या तर हा 100 इकडे मल्टिप्लाय होईल 1770 अपॉन 118 इंटू 100. साहजिकच आहे याच्या टेबलमध्ये हे नंबर्स असतात. आता 8च्या टेबलमध्ये 7 कुठं दिसत नाही. एक काम करूया इथं 2 ने डिवाइड करूया. 2 5 जार 10 कॅरी ऑन 1 2 9 जार 18 2 50 100. आता 59 आला. 9च्या टेबलमध्ये 7 येतो. 9 3 जार 27 म्हणून थोडंसं रफ करतो. 59 इंटू 3 करूया आपण. 3 9 जार 27 कॅरी ऑन 2 3 5 जार 15 प्लस 2 17. दॅट इज मीन्स 59 ची 3 टाइम्स 177 येते. 59 1 जार 59 3 जार आणि हा 0 आहे असा घेऊ आपण. म्हणजेच इथं आपल्याला इथं पूर्ण भाग गेलेला आहे. याचा अर्थ इथं एक्सची जी व्हॅल्यू मिळते ती काय मिळते 30 इंटू 50. 30 इंटू 50 हा जो प्रोडक्ट आपण केला तर दॅट इज मीन 3 5 जार 15 आणि हे 2 0 आहे असे असतील. म्हणजेच त्या टॉय कारची जी ॲक्च्युअल टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती रुपीज 1,500 आहे. म्हणून आपण इथं म्हणूया देअर फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द कार किंवा टॉय कार या पद्धतीने आपण म्हणू शकतो जी आहे रुपीज 1,500.
आता आपल्याला त्याच्या पुढे असं विचारलेलं आहे की त्याचा CGST किती असेल आणि SGST किती असेल. आपण ॲक्च्युअल GSTचा विचार करूया. वस्तू आपल्याला GST सह एवढ्या रुपयांना मिळालेली आहे, 1770 रुपीजला मिळालेली आहे आणि ॲक्च्युअल वस्तूची व्हॅल्यू आहे ती 1500 आहे. म्हणजे यांच्यातला जो डिफरन्स असेल तो GST असतो. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो GST इज इक्वल टू ॲक्च्युअली टोटल व्हॅल्यू जी घेतलेली आहे 1770 रुपीज मायनस 1500, म्हणजेच याच्यातला जो डिफरन्स असेल हा 70 आहे असा असेल. 17 मायनस 15 दॅट इज मीन्स 270 रुपीज एवढा GST असेल. हवं तर आपण क्रॉसमध्ये चेक करू शकतो. आपली जी व्हॅल्यू आलेली आहे 1500 याचा जर आपण 18% कॅल्क्युलेट केला, कारण रेट 18% आहे, तर याचं आन्सर सुद्धा तेच यायला पाहिजे. म्हणजेच 15 × 18 तुम्ही क्रॉस चेक करू शकता, व्हेरीफाय होऊ शकता आपल्याला. 15 8 जार 120, कॅरी ऑन 12, 15 1 जार 15, 15 प्लस 12 दॅट इज मीन्स 27. या पद्धतीने आपल्याला हा GST मिळतो. मग तुम्ही आलेल्या टॅक्सेबल व्हॅल्यूचा 18% कॅल्क्युलेट करा किंवा इथं सबट्रॅक्शन करा, कोणत्याही पद्धतीने तुम्ही तो GST फाइंड आउट करू शकता. आता एकदा GST आपल्याला मिळाला आहे तर CGST आणि SGST त्याचे हाफ असतो. देअरफॉर आपण म्हणणार आहोत की CGST जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर 270चे आपण हाफ घेणार, दॅट इज मीन्स 2 1 जार 2 3 जार कॅरी ऑन 1 2 5 जार दॅट इज मीन्स रुपीज 135 होईल. ऑल्सो स्टेट GST जो आहे SGST सुद्धा आपण कॅल्क्युलेट करत असताना 270च्या हाफच घेणार, म्हणजे तो सुद्धा रुपीज 135 येणार. म्हणजे त्या प्रोडक्टची ॲक्च्युअल व्हॅल्यू 1500, त्याच्यावर ज्यावेळी 18% टॅक्स आपण अप्लाय करतो त्यावेळी त्याची व्हॅल्यू 270 होते. म्हणजे त्यातली हाफ व्हॅल्यू ही CGST असते आणि हाफ व्हॅल्यू ही SGST असते. आणि हा 1500 प्लस हा टॅक्स 270 रुपीज अशी टोटल व्हॅल्यू जी आहे टॉय कारची आहे विथ GST ती 1770 रुपीज होते. तर या पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये GST म्हणजे काय आणि CGST SGST म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणं पाहिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.